रवींद्र धनगेकर आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशी इथे बातचीत करूया। जैन बोर्डिंग संदर्भातला जो निर्णय आहे दोन्ही बाजूने आता माघार होताना दिसत आहे। विजय म्हणायचं तुमचं? ह्याच्यामध्ये विजय नाही, खऱ्या अर्थानं ह्याच्यामध्ये ज्यांनी चोरी केली त्या चोरांना ह्याच्यामध्ये कडक कारवाई झाली पाहिजे। ज्यांनी आहे त्यांनी, मी कुठल्या नेत्याचं नाव घेत नाही, पण हा जो प्रकल्प आहे आणि ह्याच्यामध्ये बँक असेल, रजिस्टर ऑफिस असेल, धर्मदाय आयुक्त असेल, जे ह्याच्यामध्ये सिस्टीममध्ये गतिमान वेगाने एवढा देऊळ आणि ते मंदिर घाण ठेवण्याचा मोठा प्रताप केला आहे। मुख्यतः ह्या बँकेमध्ये पैसे काळं धन पांढरं करण्याची ही बँक, ह्यांच्या पहिली कारवाई झाली पण। आणि ह्या बँकेतले देशपांडे नावाचा जो अधिकारी आहे त्यांनी तर त्याच्या मुलाला ह्या प्रकल्पामध्ये भागीदार आहे आणि एवढे पैसे 20-20 कोटी बँक देतील कशी? तुम्हाला आम्हाला 50 रुपये देताना 10,000 पेपर झेरॉक्स काढून आणावे लागतात, तर एवढी मोठी रक्कम सर्च न घेता पूर्णपणे त्याचं इन्क्वायरी न करता दिलं कसे? म्हणजे ब्लॅकचे पैसे कोणाचे आहेत ह्याचाही शोध त्याच्यामध्ये घेतला पाहिजे। कुठेतरी या संदर्भात मुरलीधर मोहोळांना तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेलं होतं, त्यांच्याकडनं वारंवार या संदर्भात खंडन करण्यात आलं। आता पाहायचं तर दोन्ही बाजूंनी माघार होताना दिसते आहे। यामध्ये अजूनही तुम्हाला वाटतं मोहोळ आहेत जबाबदार? ह्याच्यामध्ये चोरी तर झाली आणि जर चोरी झाली असेल तर त्याचा तपास तर झाला पाहिजे आणि तपासामध्ये माल रिकव्हरी झाली आता होईल, पण ही केलेलं कृत्य ह्यांना काय सजा? ह्यांना सजा तर झालीच पाहिजे। जर सजा नाही झाली तर मग आपला देश संविधानावर चालतो, नियमाने चालतो। नियमाला जर फाटा देऊन कोण वागत असेल तर त्याची चौकशी झाली, सोपं आहे, त्याची चौकशी झाली। आणि जर होत नसेल तर मग ह्याच्यावर दबाव कोणाचा हे आता मी माननीय पंतप्रधानांना पत्र दिलं आहे, अमित शाह साहेबांना दिले, आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना, तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि याच्यामध्ये बडेकर गोखले यांनी जे आत्तापर्यंत प्रोजेक्ट पुण्यामध्ये राबवलेत ह्याच्यामध्ये किती, त्याच्यामध्ये काय लोक होती किंवा कुठली शासकीय यंत्रणा त्याच्यामध्ये काम करत होती, ह्या सगळ्या प्रोजेक्टचा ऑडिट झाला पाहिजे। आणि ऑडिट झालं तर खऱ्या अर्थाने पुणेकरांना पडदा फाश होईल, दूध का दूध पाणी का पाणी होईल। यामध्ये एकनाथ शिंदे असं म्हणतात, तुमचे नेते असं म्हणत आहेत की दोघांमधला आता वाद संपलाय। माझा वाद त्यांचा नाहीच आहे, बांधायला बांधत नाही, माझे चांगले मित्र आहेत ते, पण मी प्रवृत्तीच्या विरुद्ध बोलतो। ह्या प्रकरणामध्ये मी कुठल्याही नेत्याचं नाव घेत नाही, मी फक्त आणि उलट मी शाह साहेबांना, मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो आहे। आणि माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांचं तर मी विशेष कौतुक करेल की मला त्यांनी कालच सांगितलं की तू 2 दिवसात तुला तोडगा काढून देईन, आणि त्यांनी 8 तासातच हा तोडगा काढला। मग त्यांच्या तोंडात वाणी आणि ती बी माऊलींच्या दारात म्हटलं, म्हणजे त्यांचं ते तर मला आधार आहे, किती मोठं प्रचंड। या तोडग्याने तुम्ही समाधानी आहात? पण नाही, याच्यामध्ये नाही, आता ते तर झालं, पण चोरी तर झाली, कोणी केली, पैसे कुठनं आले, कुठल्या धर्मदायित्वाने चुकीचं काम, ही चोरी राहिली ना। हा पाठ वेगळा आहे आणि माझा पाठ वेगळा आहे। दुसरं एक समोर येताना दिसतंय, तुम्ही एक ट्विट केलं, एका माध्यम प्रमुखांना तुम्ही डोरेमॉन म्हणताय, ते तुम्हाला बावळट नोबिता म्हणतायत, सुरू काय नेमकं? कार्टून नेटवर्कचं सगळे दिसतंय त्याच्यामध्ये। मला तो माहीत नव्हता कोण येतो आणि त्यांनी माझ्याबद्दल काहीतरी बोलायला सुरुवात केली। म्हटलं आपलं काय चुकलं आहे का? म्हणजे आपल्या तोंडातून बोलता काय चुकीचा शब्द गेला आहे का? म्हणून ती लिंक मी व्यवस्थित बघितली, कारण शेवटी मलाही जबाबदार आहे मी की आपल्या तोंडातून एखादा शब्द चुकला तर माफी मागून विषय संपवून टाक। पण त्याच्यामध्ये मी बोललो की अमित शहाला बळी पडू नका, मी बळी पाडणार नाही अमित शहाला। त्यांनी लिहिलं अमित शाह, बरं आता मग मी विचार केला की हा एक कधीतरी पत्रकार होता असं कोणतरी म्हणतं, मी ओळखत बी नाही त्याला। मग हा पत्रकार असतं तर याची बुद्धी कुठं घाण ठेवली, हा जरा त्यातला भाग आहे। आणि त्यांनी जर बावळट म्हणत असेल तर त्याची उंची माझ्या उंचीत फरक आहे। माझं पोरगं बी त्याचा समाचार घेऊन, लहान पोरं मायावर असतात ना, ही बी त्याला वास आहेत। पण मला शेवटी एक तो जी हुजरेगिरी करतो ना तिथं ज्याच्यासाठी, तर त्याला असं वाटतं की मी लय काहीतरी बोलतो आणि मी ह्या हुजरेगिरीचं बक्षीस काहीतरी मिळणार आहे, अशा पद्धतीने त्याच्यात ते वागणं होते। म्हणजे तुम्ही जर एखादा आरोप करताना एखादं माध्यम चुकलं असेल तर तुम्ही एकदा तपासलं पाहिजे, कारण तुम्ही त्या क्षेत्रात काम केलं, मला माहिती नाही, मला तुमच्यासारखी माहिती केलं, तर त्या क्षेत्रात आपण काय होतं तर आपली बुद्धी काय घाण राहिली का? म्हणून ते माझ्या कार्यकर्ते म्हटलं टाका आता ह्याला, थोडा घ्या ह्याला, म्हणजे ह्याला कळन। आणि जे जिथं उजवेगिरी करत होते त्यांना वाटतं की येडं आपण जवळ ठेवलं, हे येडं हाकलून दिलं पाहिजे, हे येडं आपण जवळ ठेवलं ह्याला हाकलून दिलं पाहिजे। शेवटचा प्रश्न घेतो, एकूणच तुम्ही सध्याला सत्ताधारी पक्षातले एक नेते, मी तुम्हाला सांगतो, मी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकरांच्या बाबतीत मी सगळंच बाजूला ठेवणारा कार्यकर्ता आहे, कारण पहिलं मी पुणेकर आहे,
छत्रपतींचा शिवरायांचं इथे पुणे आहे. सर्व जाती धर्माची लोक एकत्र घेऊन स्वराज्याची उभारणी केली, म्हणजे सगळ्या समाजाचं योगदान आहे. आणि आपण बघितलं तर आटकेपार झेंडे शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यामुळेच लागले आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती, म्हणजे सगळीच. आणि मग त्यांचा आदर ठेवणं, त्या समाजावर प्रेम करणं हे छत्रपतींनी शिकवलं. आणि आमचं बालपणच त्या जिथं शिवाजी छत्रपतींचं बालपण गेलं त्या भागातच मी लोकप्रतिनिधी म्हणून वर्षानुवर्ष काम करतो. आणि त्यांचा आदर्श ठेवून जर आमचे जैन असतील, मारवाडी असतील, गुजराती असतील, त्याला तांबोळ्यांचं पुणे. आणि मग यांच्यावर प्रेम नाही केलं तर मग छत्रपतींचा वारस आपण सांगण्याचा आपल्याला अधिकारच नाही. आणि म्हणून कुठल्याही समाजावर ज्या ज्या वेळेला अंदाज त्यावेळेला एक पुणेकर म्हणून रवी धंगेकर उभा आहे. अग्रलेखाचे कार्टून्स काही व्हायरल होत आहेत, त्यामध्ये मोहोळांना म्हणजे तुमच्या पाठीमागे चावी दिसते आहे आणि मोहोळ तुम्हाला विचारतायत की नेमकी ही चावी कोणी दिली, अशा प्रकारचे काही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. याला कशा प्रकारे उत्तर? मी वयाच्या 8व्या वर्षी शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो आणि लोकसभेपर्यंत मला पुणेकरांनी नेले. ही चावी माझी सगळ्यात मोठी चावी आहे. आणि ही चावी कधी मी फिरून घ्यायची हे मला चांगलं कळतं आहे. मला कोणाचाही आधार लागत नाही, मी कोणाच्या बोलण्यानं वागत नाही. माझा नेता म्हणजे मीच. आणि मी एकदा बोललो तर मी माझं स्वतःचं बी ऐकत नाही, कारण मी जो बोलतो त्याच्यामध्ये माझी चूक असेल तर मी माघार घेईन, पण चूक नसेल तर मी माझ्या स्वतःलाही विचार करतो की धंगेकर तुम्ही चुकताय का, तुम्ही कोणा अन्याय करताय का, तुमच्या हातनं काय पाप होतं आहे का. तर हे मी माझ्या स्वतःला विचारतो. आणि मला माहिती आहे की माझी भूमिका ही वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आहे, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, मुरली मोहळांच्या विरोधात नाही. आता माझी लढाई आहे की ह्याच्यामध्ये कसून चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे जे मांजरं आडवी येतील त्यांचा समाचार घ्यायचा, एवढाच विषय. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर हे होते रवींद्र धंगेकर, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की कुठेतरी चोरी झालेली आहे आणि त्या चोर ते नेमके कोण आहेत हे शोधून काढलं पाहिजे. एकूणच या संदर्भात आपण समाधानी नसलो तरी याच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी ते अजूनही करताना दिसतात. कॅमेरामन अरविंद वारगेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.